सर्वांना नमस्कार आणि पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या MDM वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये खास MDMसाठी सुरू असलेल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज पुन्हा एकदा चर्चा लेखापरीक्षण 2020-21 ते 23-24. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की ऑडिट कालावधी हा 2020-21 ते 23-24 असा आहे. यामध्ये आपल्याला 2020-21 पासून तांदूळ किती खर्च झाला, त्याचे दिवस किती, त्याचे लाभार्थी किती, ही सर्व माहिती आपल्याला यामध्ये समाविष्ट करायची आहे. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की 2020-21ला आपल्याला अशा प्रकारे शासनाकडून वाटपाच्या सूचना होत्या की प्रति विद्यार्थी आपल्याला वाटप तांदूळ व डाळ हे वाटप करण्याबाबत आपल्याला संचालक कार्यालयाकडून सूचना प्राप्त होत्या. त्यानुसार आपण 2020-21 मध्ये संपूर्ण वर्षभर तांदूळ हा वाटप केलेला आहे. मग यामध्ये सर्वांना पडलेला एकच महत्त्वाचा प्रश्न की कोरोना कालावधी होता, वर्षातील सर्व तांदूळ आम्ही वाटप केलेला आहे, मग त्या वर्षीचे दिवस आणि लाभार्थी घ्यायचे का? तर हो, यावर्षी वाटप केलेला तांदूळ कोरोना कालावधी जरी असला तरी आपण हा विद्यार्थ्यांना लाभ दिलेला तांदूळ आहे. आपण विद्यार्थ्यांना आहार शिजवून न देता वाटप स्वरूपात लाभ दिलेला आहे. त्यामुळे यावर्षीचे कामाचे दिवस व लाभार्थी घ्यायचे आहेत. परत एकदा सांगते, हा वर्षीचा तांदूळ, लाभार्थी आणि दिवस आपल्याला घ्यायचे आहेत. मग या वर्षीचा आपण तांदूळ वाटप केलेला आहे, त्यावरून लाभार्थी कसे काढायचे आणि दिवस कसे काढायचे, सर्वात महत्त्वाचं दिवस कसे काढायचे याबाबत आपण चर्चा करूया. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर 2020-21मध्ये आपण एप्रिल 20 ते एप्रिल 21 अखेर कोणत्या प्रकारे तांदूळ आला, किती दिवसांचा आला आणि तो कशा प्रकारे वाटला हे आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे. एप्रिल 20 ते मे 20 असा एकूण 34 दिवसांचा वाटपासाठी तांदूळ प्राप्त होता. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट यासाठी 60 दिवसांचा तांदूळ प्रत्येक विद्यार्थ्याला आपण 6 किलो याप्रमाणे आपला जो पट होता त्यांना 6 किलोप्रमाणे आपण तांदूळ वाटप केलेला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीसाठी एकूण 56 दिवसांचा तांदूळ आलेला होता आणि तो आपण प्रति विद्यार्थी 5.6, 1ली ते 5वीसाठी 5.6 आणि 6वी ते 8वीसाठी असेल तर तो 150 ग्राम याप्रमाणे वाटप केलेला आहे. डिसेंबर, जानेवारी यासाठी 50 दिवसांचा तांदूळ आलेला होता आणि फेब्रुवारी 21, मार्च 21 आणि एप्रिल 21 यासाठी 54 दिवसांचा तांदूळ आलेला होता. आपलं ऑडिट हे एप्रिल 20 ते मार्च 21 अखेर होणार आहे. मग हे जर दिवस आपण काउंट केले तर ते 254 न येता हे 9 दिवस आपल्याला वगळावे लागतील, का तर तो एप्रिलचे आहेत. ते 9 दिवस वगळता आपले एप्रिल 20 ते मार्च 21 या कालावधीचे 245 दिवस येतात. मग बऱ्याच शाळा काय करत आहेत की 245 दिवस घेत आहेत. मग आमचं का चुकतंय? हे जर आपल्याला ठरलेलं आहे 245 दिवस आहेत, मग माझं काय चुकतंय? तर आपलं काय चुकतंय, आपण 1 एप्रिल 2020 रोजी असलेला शिल्लक तांदूळ जो आपण वाटप केलेला आहे, 31 मार्च 2020 रोजी असणारी शिल्लक ही ॲटोमॅटिक 1 एप्रिल 2020 रोजी येणार आहे आणि तो शिल्लक असणारा तांदूळ आपण त्या वर्षभराच्या तांदळामध्ये ॲड करतो आहे. त्याचे लाभार्थी काढतो ते लाभार्थ्यामध्ये ॲड करतो मात्र दिवस आपण 245 दिवस घेतो लाभार्थी वाढले, तांदूळ वाढला, मग दिवस जर कमी असतील तर ते सिस्टीममध्ये जे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन होते ते जुळत नाही आणि परिणामी तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो आहे. त्याला एकमेव असणारं कारण म्हणजे या कालावधीतला आपण तांदूळ त्यानुसार होणारे दिवस काढत नाही. काही जणांचं लाभार्थी कसं काढायचं हे आपल्याला पहिल्यांदा माहीत करून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण बघूया की लाभार्थी वाटप केलेल्या तांदळानुसार लाभार्थी कसे काढायचे. तर बघून घ्या. यामध्ये आपली 1 एप्रिल मी एक उदाहरणादाखल तुम्हाला सांगत आहे. हे 1 एप्रिल 2020ची आरंभीची शिल्लक जर माझ्याकडे 147 किलो तांदूळ होता
तो मी वाटप केलेला आहे. हा कधीचा आहे? 31 मार्च शिल्लक. पण जी 1 एप्रिलला आपण येणार आहे, 31 मार्चपूर्वी न वाटल्यामुळं 1 एप्रिलला तो शिल्लक असणार आहे. मग 147 किलो तांदूळ माझ्याकडे शिल्लक आहे आणि 1 एप्रिल 20 ते मार्च 21 या कालावधी मी संपूर्ण वर्षामध्ये 245 दिवसासाठी मला 1436.8 किलो तांदूळ प्राप्त झाले. मग आता लाभार्थी कसे काढायचे? तर लाभार्थी काढण्यासाठी हे सूत्र वापरा. वाटप केलेला एकूण तांदूळ भागिले 1 ते 5 म्हणजे प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. तांदळाचं आपण जे 1 ते 5, 7 ते 8 असं प्रमाण घेतो. 1 ते 5 साठी मी हे काढत आहे लाभार्थी. तर 1 ते 5 साठी प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे माझा एकूण असणारा तांदूळ वाटप केलेला 147 किलो तांदूळ भागिले प्रमाण माझं 1 ते 5 साठी किती आहे? 0.100. आलेलं उत्तर हे आपले लाभार्थी असणार आहेत. म्हणजे 147 किलो वाटप केलेल्या तांदळाचे लाभार्थी हे 1470 आले. तसंच वर्षभरात मी 1436.8 किलो तांदूळ जर समजा वाटला असेल तर त्याचे लाभार्थी सेम याप्रमाणे 1436.8 भागिले 0.100 केलं तर ते लाभार्थी 14,368 असणार आहेत. तसं 6वी ते 8वीसाठी जर मला काढायचं असेल तर आपल्याला 0.100 ऐवजी 0.150 घ्यावे लागतील. का तर 6 ते 8साठी 150 ग्रॅम प्रति विद्यार्थी असं आपलं प्रमाण आहे. तर बघा, हा झाला माझा वर्षभराचा तांदूळ. पहिली शिल्लक प्लस वर्षभराचा तांदूळ असा 1583.8 हा माझा वर्षभराचा तांदूळ झाला. तर बघा, पहिली शिल्लक आणि हा वर्षभराचा तांदूळ हा माझा वर्षभराचा 2020-21 साठीचा संपूर्ण वर्षाचा हा तांदूळ झाला. हे उदाहरणादाखल मी सांगत आहे. तसंच हे लाभार्थी वाटप केलेल्या पूर्वीच्या तांदळाचे हे लाभार्थी, ह्या लाभार्थ्यामध्ये आपण पूर्ण वर्षाचे लाभार्थी जर ॲड केले तर 15,838 हे माझे 20-21चे टोटल लाभार्थी आले. आता एवढंच घेऊन चालेल का? आता हा वाटप केलेला तांदूळ किती दिवसाचा होता? त्याचे दिवस पण काढावे लागतील. तर 245 गुणिले जर माझा पट 70 असेल तर ते जुळेल का? तर ते जुळणार नाही. तर ते दिवस कसे काढायचे बघूया. समजा माझ्या शाळेचा पट 70 आहे. 1 ते 5ची माझी शाळा आहे. माझ्या शाळेचा पट 70 आहे. 1 एप्रिल 2020 रोजीची माझी शिल्लक, मगाशी मी बघितलं की 147 किलो माझा तांदूळ शिल्लक आहे. 147 किलो तांदूळ शिल्लक आहे. माझा पट 70 आहे आणि मी प्रति विद्यार्थी समान वाटप केलेलं आहे. जर मी प्रति विद्यार्थी 2.1 असं वाटप केलं असेल, म्हणजे 2 किलो 100 ग्रॅम एका विद्यार्थ्याला मी तांदूळ दिला असेल, तर दिवस कसे काढायचे? तर दिवस काढण्यासाठी प्रति विद्यार्थी वाटप केलेला तांदूळ भागिले आपलं 1 ते 5चे दिवस काढायचे असतील किंवा 6 ते 8चे दिवस काढायचे असतील तर ते भागिले प्रमाण करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे? प्रति विद्यार्थी मी 2.1 किलो तांदूळ वाटलेला आहे, भागिले प्रमाण केलं तर मला दिवस काढता येतात. प्रति विद्यार्थी मी 2.1 किलो तांदूळ वाटलेला आहे, भागिले 1 ते 5साठी असलेलं 100 ग्रॅमचं प्रमाण, म्हणजेच हा 147 किलो तांदूळ हा 21 दिवसाचा होता आणि तो मी 70 विद्यार्थ्यांना 2.1 प्रमाणे वाटप केलेला आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, प्रति विद्यार्थी वाटप केलेला त्या कालावधीचा तांदूळ भागिले तुम्ही जर तुमच्या 1 ते 5साठी 100 ग्रॅम प्रमाण वापरलं आणि 6 ते 8साठी तर तुमची शाळा फक्त 6वी ते 8वीची आहे आणि तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केलेला आहे तांदूळ, तर प्रति विद्यार्थी वाटप केलेला तांदूळ भागिले 150 ग्रॅम असं करायचं आहे. म्हणजे आपल्याला दिवसही मिळतील. मग आता 20-21चे दिवस किती? आता तुम्हीच सांगा. 20-21ला जर माझे एप्रिल 20 ते मार्च 20चे 245 दिवस आणि मी काढलेले मी 21 दिवस, तर एकूण दिवस माझे किती येतील? तर माझे त्या वर्षीचे एकूण दिवस हे 245 दिवस प्लस हा 1 एप्रिलचा शिल्लक असणारा आणि वाटप केलेल्या तांदळाचे काढलेले दिवस, म्हणजेच हे मी उदाहरणादाखल घेतलेले 147 किलो तांदळाचे 21 दिवस प्लस हे 245 दिवस असा एकूण 266 दिवसांचा कालावधी त्या 20-21मध्ये येईल.
तर याप्रमाणे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचे दिवसही जुळतील. तुमचा शिल्लक घेतलेला तांदूळ, त्यानुसार काढलेले लाभार्थी आणि तुमचे येणारे दिवस हा ताळमेळ अचूक होईल आणि तुमचा फॉर्म यावर्षीच्या ह्या कारणामुळं, त्रुटीमुळं रिजेक्ट होणार नाही. तर या पुढचं हे असाच महत्त्वाचा एक व्हिडिओ मी शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.